फसवणूक, सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, हंबरडा मोर्चामध्ये अंबादास दानवे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल। कर्जमाफी होईपर्यंत सरकारला सोडणार नाही, शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, उद्धव ठाकरेंचा निर्धार। सरकारने इतिहासातील सर्वात मोठी थाप मारली, सर्वात मोठं पॅकेज नाही तर सर्वात मोठी थाप, शेतकऱ्यांसाठी सरकारच्या पॅकेजवरून उद्धव ठाकरेंची टीका। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 लाख द्या, शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत द्या, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। 50 खोके घेतले, त्यांच्याकडून 50,000 हेक्टरी मागतोय ठाकरेंचा टोला। केंद्राने महाराष्ट्रामध्ये मदत का दिली नाही, पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला मदत का नाही, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल। मोदींकडून पॅकेजच्या घोषणेची अपेक्षा होती, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांवर पुतना मावशीचं प्रेम, ठाकरेंचा अंबरडा मोर्चा नाटकी, ठाकरेंच्या अंबरडा मोर्चावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा अंबरडा, शेतकऱ्यांविषयी उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये सहानुभूती नाही, माजी आमदार शहाजी बापू पाटलांची ठाकरेंवर भोसरी टीका। महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सगळं सुरू असल्याचा हल्लाबोल। एखादा दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतं, कबुतरांसाठीच्या शांती सभेत जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त विधान। मी डॉक्टरांना मूर्ख मानतो, जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांचं वक्तव्य। कबुतराची हत्या म्हणजे शंकराची हत्या झाल्यासारखं, शांती सभेमध्ये जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त विधान। कबूतर आणि गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, सुरेशजी महाराज यांचं सरकारला आवाहन। शस्त्र उचलायची वेळ आली तरी आम्ही उचलू, कबुतरांसाठी नागा साधू यांची फौज उभी करू, जैन धर्मगुरूंचा सरकारला इशारा। ठाण्यामध्ये म्हाडाच्या कोकण विभागातील घरांची सोडत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडाच्या घरांची सोडत। निवडणुका शिवसेनेसाठी नव्या नाहीत, येत्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। छत्रपती संभाजीनगरमधील बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी विक्रीस ठेवलंय, भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा टोला। सत्तेमध्ये असताना दमडी न देणारी ठाकरेंची शिवसेना आता शेतकऱ्यांच्या नावानं ढोंग करते, नवनाथ बन यांचा हल्लाबोल। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कल्याणमध्ये आंदोलनामध्ये सहभागी, कल्याणच्या डीसीपींची भेट घेऊन मामा पगारेंसोबत दुर्व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मालाडमधील मंत्री मंगल प्रभात लोढांचा जनता दरबार रद्द, लोढांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी। मालाडच्या पी दक्षिण विभाग महापालिका कार्यालयातील प्रकार। मालाड जनता दरबारामध्ये अंडेफेक वादावरून तक्रार नोंद, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या निर्देशानंतर कारवाई, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू। चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा संपन्न, पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडून सांगोल्यातील घटनेचा निषेध, राज्य सरकार सत्तेतल्या तत्वाच्या विरोधात वागत असल्याची जानकरांची टीका। अमरावतीमध्ये माधान येथे दिव्यांग संमेलनाचं आयोजन, सक्षम आणि संत गुलाबराव महाराज संस्थांच्या वतीनं संमेलनाचं आयोजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती। दिव्यांगांनी हार मानण्याची गरज नाही, दृष्टीहीन असतानाही गुलाबराव महाराज यांनी ग्रंथ लिहिले, हा दैवी चमत्कार, अमरावतीमध्ये नितीन गडकरींचं वक्तव्य। सरकार जितकी मदत करेल तितकीच मदत आम्ही करणार, आमदार अभिमन्यू पवारांची घोषणा। लातूरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार अभिमन्यू पवारांचा दिलासा। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते अनेक वास्तूंचं भूमिपूजन, धोंडेवाडी कराड येथे व्यसनमुक्ती केंद्र तर अनाथ आश्रम आणि गोशाळा यांचं भूमिपूजन करण्यात आलं। ठाकरे गटाचा राजकारणासाठी हंबरडा, शिवसेनेच्या संदीपान भुमरेंचा टोला, उद्धव ठाकरेंना शेतकरी माफ करणार नसल्याचा दावा। शेतकरी आक्रोश करत असताना मंत्र्यांना प्रसिद्धीचं वेड लागले, उद्धव ठाकरेंचा घणाघात। ठाकरे ब्रँड काय आहे हे आता कळेल, उद्धव ठाकरेंचा घणाघात, बेस्टचं खासगीकरण होऊ देणार नाही, ठाकरेंचं वक्तव्य। आधी आरशात पाहावं त्यानंतर मोर्चे काढावे, ठाकरेंच्या मोर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। धाराशिवमधील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणार, ओमराजे निंबाळकर यांचा सरकारला सवाल, पूर परिस्थितीचा आढावा बैठकीनंतर ओमराजे यांनी मांडली आपली भूमिका। आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराचं भान नसलेल्यांचं कृत्य गमतीशीर, यूकेचे पीएम स्टार्मर यांच्या मुंबई दौऱ्यावरून सामनामध्ये भाष्य, स्टार्मर यांचा दौरा, शिंदेंकडून बॅनर सामनातून करण्यात आली टीका। अजित पवार यांच्याकडून
शिवनेरी ते नांदेड सिटी पुलाची पाहणी, पुलाच्या नवीन प्रस्तावासंदर्भात चर्चा, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। भल्या पहाटे अजित पवार यांच्याकडून अधिकाऱ्यांची झापाझापी, तर अजित पवारांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं। रिंग रोड बाकी रस्त्यांबाबत चर्चा सुरू असताना झापलं। अधिकाऱ्याला 2 मिनिटं उशीर झाल्यानं अजित पवार यांनी चांगलंच सुनावलं। पुण्यातील वारजे परिसरामध्ये नागरिकांनी अजित पवारांसमोर मांडल्या समस्या, रस्त्यांचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा, नागरिकांची अजित पवार यांच्याकडे मागणी। आपण आता काँग्रेसमध्ये नाही शिवसेनेमध्ये आहोत हे धनगेकरांच्या लक्षात येत नाही। घायवळ प्रकरणी धनगेकरांनी चंद्रकांत पाटलांवर केलेल्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या हंबरडा मोर्चामध्ये हिंगोलीतील शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार। सरकारकडून केवळ मदतीची घोषणा, अंमलबजावणी नाही, खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा, अंबादास दानवे यांनी घेतला दौऱ्याच्या तयारीचा आढावा। माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचा डान्स व्हायरल, नागपूरच्या अहेरी गावामध्ये आदिवासींसोबत थिरकले। भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपूरच्या मातीतून संघाचा जन्म झाला, सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान। सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार, 14 ऑक्टोबरला आयोगाची भेट घेणार। शिष्टमंडळामध्ये ठाकरे बंधूंसह शरद पवार आणि सपकाळ यांचा समावेश। सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची घेतली भेट। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आयोजित समारंभासाठी दिलं निमंत्रण। भाजप रॅली दरम्यान स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूच्या बाटल्या आणि दगडफेक, या घटनेनंतर देशमुख यांच्या निवासस्थानाचे दही आणि दुधाने शुद्धीकरण। परभणी जिल्ह्यामध्ये पंचायत समिती सभापती पदाचं आरक्षण जाहीर, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली। तटकरे आणि गोगावलेंमधील वाद पुन्हा एकदा वाढला, गोगावलेंच्या मुलाची सुनील तटकरेंवर जहरी टीका, जिल्हा काही तटकरेंच्या बापाचा नाही, विकास गोगावले यांची तटकरे यांच्यावर जहरी टीका। महसूल विभागामध्ये आता 30 दिवसामध्ये होणार जमीन मोजणी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय, जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरण लागणार मार्गी। वाशिमच्या मालेगाव तहसील कार्यालयामध्ये आमदार भावना गवळींची आढावा बैठक, विविध विभागांच्या कामकाजातील ढिलाईवर त्यांचा संताप, प्रशासनाला जबाबदारीनं आणि पारदर्शकतेनं काम करण्याचे गवळींचे आदेश। बीड नगर परिषदेची निवडणूक, अजित पवारांच्या प्रतिष्ठेची नगर परिषदेवर अजित पवार गटाचाच नगराध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर शहरामध्ये मिळणार नवीन चेहऱ्यांना संधी। अनिल अंबानी यांचे जवळचे सहकारी अशोक पाल यांना अटक, मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये ईडीनं केली कारवाई, त्यांच्यावर ACCIला 68 कोटींची बनावट बँक हमी दिल्याचा आरोप। आता काढा दांडा भयमुक्त नाशिक, हाच अजेंडा, बॅनरबाजी करत नाशिककरांचा पोलिसांच्या टवाळखोरांवरील कारवाईला पाठिंबा। मराठवाड्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम आधार दिंडीचं आयोजन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून दिंडी, आज धाराशिवमधून आधार दिंडीला सुरुवात। औद्योगिक क्षेत्रामध्ये अवैध पार्किंग केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई, चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस ऍक्शन मोडमध्ये। मुलुंडमधील पदपथांवर बांगलादेशी घुसखोरांचं साम्राज्य पसरत असल्याचा दावा, भाजपच्या नेत्यांनी केली पदपथांची प्रत्यक्ष पाहणी, पाहणीच्या दरम्यान फेरीवाल्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। यवतमाळ शहर पोलिसांकडून 49 हरवलेले मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द, ऑपरेशन प्रस्थान या विशेष मोहिमेच्या अंतर्गत कारवाई। कल्याणमध्ये प्रकाश पगार यांना साडी नेसवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर आणि सरन्यायाधीशांवर देखील बूट फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी काँग्रेसचं आंदोलन। साताऱ्यातून संविधान संघर्ष मोर्चा, न्याय व्यवस्थेवरील वाढत्या हल्ल्याच्या विरोधामध्ये मोर्चा, तब्बल 35 संघटना लोकशाही रक्षणासाठी एकत्र। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग पायलट दर्जा प्राप्त, स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरणीय निकषांवर उतरल्यामुळे दर्जा प्राप्त।
बीडमधील संभाजीनगर पोलीस ठाण्यासमोर वारकरी संप्रदायाचा मोर्चा. नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्थेवरील हल्ल्याचा निषेध. फरार आरोपीला तत्काळ अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन. आमदार अजय क्षीरसागर यांच्याकडून अर्ध्या तासात खंडित गॅस पुरवठा सुरळीत. कोल्हापूरमध्ये खंडित गॅस पुरवठ्याच्या निषेधार्थ नागरिकांचा रास्ता रोको. मातीच्या किल्ल्यांचा खेळ अलिप्त. तर सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये यंदा मातीच्या किल्ल्यांच्या मागणीमध्ये तब्बल 80% घट. धाराशिवमधील शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ उपवासात्मक आंदोलन केलं. तर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली मदत पॅकेज ही फसवी असल्याचा केला आरोप. नाशिकच्या रामकुंड भागातील बहुचर्चित वस्त्रांतरगृहावर हतोडा. वस्त्रांतरगृहाचं मुख्य इमारत तोडायला सुरुवात. तर रामकाल पथ प्रकल्पासाठी अडथळा होत असल्याने इमारतीवर हतोडा. परीक्षा फी न भरल्यानं विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या बाहेर हाकललं. हिंगोलीच्या दांडेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील धक्कादायक प्रकार. परभणीमध्ये सरन्यायाधीशांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाकडून निषेध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.